काहीच भेटणार नाही. शेवटी आमचं स्थळ याला कालीमातेच्या नादी लागणार म्हणजे बाईच्या नादी लागला. म्हटलं तुम्हाला बाईच्या नादी लागावं लागणार. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली हे स्तोत्र जो कोणी पाठ करेल, महिषासुरमर्दिनी स्तोत्रम, त्याला ज्ञान, धन, बलिष्ठता सगळंच काही प्राप्त होणार. सकल सौभाग्य सिद्धी. पुष्कळ जणांचं असं मत आहे की महिषासुरमर्दिनी स्तोत्रम हे आद्य शंकराचार्यांनी रचलेलं आहे, पण हे खोटी गोष्ट आहे. आद्य शंकराचार्यांनी रचलेलं नाही. हे रचलेलं आहे रामकृष्ण कवी. तेनाली रामा ओळखता का? तेनाली रामा सिरियल पाहिली असेल तुम्ही. हे तेनाली रामा म्हणून जे आहे, तेनाली गावातला रामा म्हणजे तेनाली रामा. त्या पोराचं नाव होतं रामकृष्ण, पण मोठा ठस, एक नंबर, अक्कलच नाही त्याला बिलकुल. खाणं झोपणं याच्याशिवाय दोन पैकी काही समजत नव्हतं त्या पोराला. आंघोळ बिंगोळ काहीच नाही. फक्त प्रेशर आलं तर जाईन, खाईन, झोपेन, काहीच नाही. आळशी एक नंबरचा. त्याच्या आईनं त्याला घरातून बाहेर काढलं. जा म्हणे आंघोळ बिंगोळ कर, जरा देवीचं दर्शन करून ये. आंघोळ बिंगोळ तर काहीच नाही केलेलं का ज्यानं. संध्याकाळची वेळ होती, तो संध्याकाळी झोपून राहिला. त्याच्या आईनं त्याला पाठवून दिलं, हाकलून दिलं घरातून. त्याला उठी आंघोळ कर नदीवर आणि देवीच्या मंदिरात दर्शन करून ये. तो गेला. आंघोळ बिंगोळ काही नाही केलं त्याला. सर्व देवीच्या मंदिरात जाऊन झोपला. संध्याकाळनंतर रात्र झाल्यावर पण पुजारी लोकांनी मंदिराचे पट बंद करून टाकले. हा अंदरच सट झोपला. त्याला लागली भूक. त्या झोपेतच आई भूक, जेवण, भूक लागली, आई भूक लागली, खायला दे, खायला दे. ते अवस्था पाहून जगदंबेला तिची दया आली. काली मंदिर होतं, काली माता प्रकट झाली त्याच्याजवळ. अद्भुत दिव्य सौंदर्य, निळा निळा रंग देवीचा, किरीट, कुंडल, पैठणी घातलेलं, लाल रंगाची पैठणी, अद्भुत त्रैलोक्य सुंदरी. त्रिलोकीत एवढी सुंदर स्त्री नाही. देवी त्याच्या डोक्याजवळ जाऊन बसली आणि त्याला आवाज दिला, रामकृष्ण उठू. हा उठला. त्याला वाटलं त्याची माय आली का चव घालण्यासाठी. पटकन उठून बसला. खायला भेटणार म्हणून. तर देवीनं त्याच्यासमोर एक तुपाचं भांडं ठेवलं. पुजाऱ्यांनी नैवेद्य लावलेला होता. देवीनं तेच सोन्याचं पात्र त्याच्यासमोर धरलं. हे तूप खाशील तर तुला बुद्धिमत्ता प्राप्त होईल, आणि हे शहद खाशील तर तुला धन प्राप्त होईल, असं देवीनं त्याला म्हटलं. अगर घी खाओगे तो बुद्धिमत्ता प्राप्त होगी, ज्ञान प्राप्त होगा, और शहद खाओगे तो धन प्राप्त होगा. आता ते दोन एवढे कटोरे खादाळले का येऊ शकलो काय होणार आहे त्याच्या डोक्यात. ते नाही, ते देवीनं काय म्हटलं हे त्याच्या डोक्यातच नाही. त्याच्या डोक्यात येऊ शकेल ना काय होणार. त्यानं दोन्ही मिक्स केलं आणि गडाक्कन पिऊन टाकले. देवी प्रसन्न झाली. धन आणि ज्ञान दोन्ही दिलं. विजयनगर साम्राज्याचा महामंत्री बनला. प्रधानमंत्री विजयनगर साम्राज्य, आंध्र प्रदेशमध्ये प्रसिद्ध साम्राज्य. महामंत्री. इतकी बुद्धिमत्ता वाढली. आणि त्या चामुंडीचं दर्शन झाल्यामुळे, काली मातेचं दर्शन झाल्यामुळे त्यांच्या मुखातून उत्स्फूर्त एक स्तोत्र बाहेर पडलं. त्याचे 21 पद. ते स्तोत्र आहे महिषासुरमर्दिनी स्तोत्र. या स्तोत्राचं महत्व आहे की देवीनं वरदानच दिलं, जो कोणी याचं वाचन करेल त्याला धन, धान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होईल. त्याचे शत्रू नष्ट होऊन जातील. त्याचे शत्रू त्याच्या चरणी लागणार. त्याचे प्रिय लोक त्याचं भजन करतील, तसेच शत्रूही त्याचं भजन करतील. प्रियजनो रिजनोऽपि च तं भजेत. त्याचं भजन करणार म्हणजे सेवेत येणार. भजन करणं म्हणजे काय? सेवा करणं. कालिक तसं या स्तोत्राचा जे कोणी पाठ करतात त्यांना सुख, समृद्धी, वैभव प्राप्त होते. सभी समस्याओं का हल, सभी समस्याओं की काट, महिषासुरमर्दिनी स्तोत्रम का पाठ. काय समस्या आहे सगळ्या कटणार.
जादू टोने करणे टोटके नजर दोष सगळं खतम. पुढे आपण एक दुकान चालू करू त्याच्यात म्हणून नजर दोष सौतन छुटकारा किया कराया मंचा हा प्यार वगैरे वगैरे. सौतन दुश्मन छुटका. कोण फोन केला की त्याला म्हणून 1000 रुपये टाका उपाय सांगतो. त्यानं टाकले की सांगू महिषासूर मर्दिनी स्तोत्रांचा पाठ करा. सगळंच काही भेटणार आहे ना. ऑल पर्पज आहे. ऑल पर्पज काय पाहिजे. यम यम काम आहे ते कामम तम तम प्राप्नो ते निश्चितम. आता कुठे शुद्ध स्वरूपात भेटणार आहे. आता मी माझी दुकानदारी लावतो. माझं चॅनल आहे ओम कॅली नावानं. त्याच्यावर असं सर्च